लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज भरताना महत्त्वाचे डॉक्युमेंट जे जोडावेच लागते ते म्हणजे सेल्फ डिक्लेरेशन किंवा हमीपत्र. पण अनेक अर्जदारांना ते कसे भरायचे, कोणत्या पॉईंट्सवर टिक करायचे, कुठं नाही करायचं, तसेच हमीपत्राचा किंवा सेल्फ डिक्लेरेशनचा फॉर्मॅट कुठे मिळणार, अशा अडचणींमुळे अर्ज भरता येत नाहीये किंवा त्याला उशीर लागत आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्या या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील. पण त्यापूर्वी जर आपल्या चॅनलवर नवीन असाल अवश्य सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा. नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यातील महिलांकडून आधी ऑफलाईन अर्ज भरून घ्यायला सुरुवात झाली आणि ऑनलाईन अर्ज भरून घ्यायलाही सुरुवात झाली. नंतर जास्तीत जास्त महिलांना योजनेचा लाभ मिळावा म्हणून काही अटी व शर्ती कमी करण्यात आल्या. तसेच काही कागदपत्रांना इतर पर्याय सुचवण्यात आले. जर अजूनही त्याबाबत तुम्हाला काही कल्पना नसेल तर आपल्या चॅनलवरचा हा व्हिडिओ नक्की बघा. व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. आता इतके बदल झाल्यानंतर अर्जासोबत द्याव्या लागणाऱ्या हमीपत्रातही त्यानुसार काही बदल करण्यात आले. हमीपत्राचा किंवा सेल्फ डिक्लेरेशनचा फॉर्मॅटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही अर्जासोबत तुम्हाला हे हमीपत्र मिळते, जे प्रिंट करून त्यावर योग्य ते पॉईंट्स टिक करून सही करून पुन्हा ऑनलाईन अर्जासोबत अपलोड करावे लागते आणि ऑफलाईन अर्जासोबत ते जोडून जमा करावे लागते. त्याचप्रमाणे जर तुम्ही ऑनलाईन अर्ज भरत असाल तर सर्व डॉक्युमेंट्स अटॅच केल्यानंतर पुन्हा एक हमीपत्राचा टिक बॉक्स तुम्हाला दिसतो. त्यावर क्लिक केले तिथेही हीच सर्व माहिती दिलेली असते आणि ती आपल्याला ऑनलाईन ॲक्सेप्ट करायची असते, म्हणजे स्वीकारायची असते. या हमीपत्राचा थोडक्यात अर्थ सांगायचा तर अर्जदार हे पॉईंट्स वाचून त्याच्या वैयक्तिक माहितीनुसार ज्या ज्या ठिकाणी टिक करेल त्यानुसार योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदार महिला पात्र आहे किंवा नाही ते स्पष्ट होते. तसेच अर्ज भरून जमा झाल्यानंतर ज्यावेळी DBT प्रणाली ॲक्टिवेट करण्यासाठी आधार ऑथेंटिकेशन केले जाईल किंवा eKYC केली जाईल, त्या सर्व प्रोसेसकरिता अर्जदार त्याचे आधार कार्ड OTPद्वारे व्हेरीफाय करण्याची परवानगी देत आहे आणि सहमत आहे, म्हणून अर्जदाराने या हमीपत्रावर सही करायची असते. आता एक एक करून सर्व पॉईंट्स लक्षात घ्या. मी घोषित करते की, इथे मी म्हणजे अर्जदार महिला. आपल्याला या प्रत्येक बॉक्सवर अशी खूण किंवा अशी टिक करायची आहे जर तो पॉईंट किंवा तो नियम तुम्हाला लागू होत असेल. आता योजनेची महत्त्वाची अट, अर्जदार महिलेचे एकत्रित कौटुंबिक वार्षिक उत्पन्न जे 2,50,000च्या आत असले पाहिजे. असे असेल तर हा पहिला बॉक्स टिक करा आणि उत्पन्न 2,50,000पेक्षा जास्त असेल तर हा बॉक्स टिक करू नका. आता अर्जदार महिलांकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे त्यांनी हा बॉक्स टिक करायचा आहे आणि ज्यांच्याकडे नाही त्यांनी बॉक्स टिक करू नका, कारण त्यांना त्यांचे उत्पन्न 2,50,000च्या आत आहे हे सिद्ध करण्यासाठी एकतर उत्पन्नाचा दाखला द्यावा लागेल किंवा सेल्फ सर्टिफिकेशन म्हणजे स्वघोषणापत्र भरून द्यावे लागेल. आता हे सेल्फ सर्टिफिकेशन किंवा स्वघोषणापत्र म्हणजे काय आणि ते कसे भरायचे, कुठे मिळणार, ही सर्व माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवरील या व्हिडिओमध्ये मिळेल. तुमच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तो नक्की बघा आणि शेअर करा. यानंतर ज्या अर्जदार महिलांच्या कुटुंबातील कोणताही सदस्य आयकरदाता असेल, म्हणजेच इन्कम टॅक्स दरवर्षी भरत असेल, त्यांनी हा बॉक्स टिक करू नका. पण असा व्यक्ती कुटुंबात नसेल तर हा बॉक्स टिक करा. तसेच अर्जदार महिला असे घोषित करत आहे की कुटुंबातील कोणतीच व्यक्ती सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थांमध्ये काम करत नाही किंवा तिथून रिटायरमेंटनंतर पेन्शन घेत नाही. थोडक्यात अर्जदार महिलेच्या घरातली कोणतीच व्यक्ती सरकारी नोकरी किंवा सरकारी पेन्शनर नाही. असे असेल तर बॉक्स टिक करा. अर्जदार महिला बाह्य यंत्रणेद्वारे सरकारसाठी काम करत असेल. आता बाह्य यंत्रणा म्हणजे एखादी खाजगी एजन्सी किंवा कॉन्ट्रॅक्टर जे सरकारच्या काही प्रोजेक्ट्सवर काम करतात आणि त्या एजन्सी किंवा कॉन्ट्रॅक्टरच्या अंडर अर्जदार महिला काम करत असेल, किंवा स्वयंसेवी कामगार असेल अथवा कंत्राटी कर्मचारी असेल आणि अशा अर्जदार महिलांचे उत्पन्न जर 2,50,000पेक्षा कमी असेल तर हा बॉक्स त्यांनी टिक करायचा आहे. लाडकी बहीण योजनेप्रमाणेच सरकारच्या इतर अनेक योजना आहेत ज्यासाठी अनेकांनी यापूर्वी अर्जही केलेला असेल, त्यातून त्यांना आर्थिक लाभही मिळत असेल, म्हणजेच पैसे मिळत असतील. या प्रकारे अर्जदार महिला जर सरकारच्या अशा योजनांमधून दर महिना 1,500 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल तर अशा महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे त्यांनी हा बॉक्स टिक करू नये. पण अशी कुठलीच योजना तुम्हाला मिळत नसेल, असा कुठलाच लाभ तुम्हाला मिळत नसेल तर अशा अर्जदार महिलांनी हा बॉक्स टिक करायचा आहे. त्यानंतर अर्जदार महिलांच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती विद्यमान किंवा माजी खासदार अथवा आमदार असेल तर हा बॉक्स टिक करू नका आणि नसेल तर बॉक्स टिक करा. या प्रकारे अर्जदार महिलेच्या कुटुंबातील व्यक्ती
भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन बोर्ड, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक किंवा सदस्य असतील तर हा बॉक्स टिक करू नका आणि नसतील तर हा बॉक्स टिक करा. आता या पॉईंटवर अनेक जण प्रश्न विचारत आहेत. अर्जदार महिला किंवा त्याच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावावर 4 चाकी गाडी नसावी, म्हणजेच रजिस्टर्ड नसावी. प्रश्न असे येत आहेत की जर व्यवसाय किंवा उत्पन्नाचे साधनच 4 चाकी गाडी असेल तर अशा महिलांना या अटीतून सूट दिली पाहिजे. पण सध्या तरी यावर कोणतीही माहिती राज्य सरकारकडून आलेली नाही. त्यामुळे ट्रॅक्टर सोडून इतर कोणतेही 4 चाकी वाहन अर्जदार महिला किंवा तिच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत असेल तर अशा महिला योजनेसाठी पात्र राहत नाही. त्यामुळे असे असेल तर बॉक्स टिक करू नका. पण ट्रॅक्टर सोडून इतर कोणतीच गाडी नसेल तर हा बॉक्स टिक करा. आता लाडकी बहीण योजनेचा लाभ कुटुंबातील फक्त एका अविवाहित मुलीला दिला जाणार असल्याचे सरकारने सांगितले आहे. म्हणजे एका कुटुंबात आई आणि फक्त एक अविवाहित लग्न न झालेली मुलगी या दोघींना योजनेमध्ये अर्ज करता येईल आणि लाभ मिळवता येईल. असे असेल तरच हा बॉक्स टिक करा. आणि एकापेक्षा जास्त अविवाहित महिलांनी एका कुटुंबात लाभ घेतला असेल तर हा बॉक्स टिक करू नका. आता हे सर्व पॉईंट्स टिक झाल्यानंतर खाली ही माहिती वाचा जी आधार प्रमाणित करून अर्जदार महिलेची ओळख पटवण्यासाठी OTP मार्फत eKYC प्रोसेस पूर्ण करण्यासाठी अर्जदार महिलेची हरकत नाही म्हणून दिलेली आहे. नंतर डाव्या बाजूला गाव किंवा शहराचे नाव लिहा, तारीख लिहा आणि उजव्या बाजूला अर्जदार महिलेने सही करायची आहे आणि त्यांचं संपूर्ण नाव लिहायचं आहे. तर अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्जासोबत हे हमीपत्र तुम्हाला प्रिंट करून बॉक्सेस स्टिक करून सही करून जमा करायचे आहे. लक्षात असू द्या, हमीपत्राची कॉपी ज्यावेळेस तुम्ही अपलोड करतात ऑनलाईन अर्जासोबत त्यावेळेस त्याची साईज ही 5 MB पेक्षा जास्त असायला नको. हमीपत्राखाली असलेली ही अर्ज जमा झाल्याची पावती तुम्हाला नंतर दिली जाईल. व्हिडिओ जरूर शेअर करा आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.